शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने करमाळ तहसीलदार यांना निवेदन। सदरच्या निवेदनामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने खालीलप्रमाणे मागण्या करण्यात आलेल्या आहेत। शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या असून भाऊभाऊकीत शेतकऱ्यांमध्ये शेतरस्त्याच्या कारणांमुळे आपापसात तंटे घडत आहेत। शेतकऱ्यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत। त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी वाट रस्ते, पाणंद पांधन शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी पोलीस, भूमी अभिलेख यांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली जावी। त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांसाठी EKYC करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जात। त्यात सर्व रेशन कार्ड धारकांनी EKYC करणे अनिवार्य होते। त्यासाठी आता शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे, परंतु अनेक नेटवर्क नसणे, सर्व्हर डाऊन होणे यामुळे अनेक रेशन कार्ड धारक EKYC पासून वंचित आहेत। याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात यावी। त्याचप्रमाणे तिसरी मागणी, अंत्योदय योजनेचे अनेक प्रस्ताव दाखल आहेत। शिल्लक असलेल्या इष्टांकाची पडताळणी करून नवीन लाभार्थ्यांना अंत्योदय योजनांपासून धान्य पुरवठा केला जावा। त्याचप्रमाणे चौथी मागणी, नोव्हेंबर 2023 मधील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना मंजूर यादी व सुधारित यादीत नावे असून देखील पैसे भेटलेले नाहीत। अशा शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मिळवून द्यावे। अशा प्रकारच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांनी करमाळ तहसील येथे निवेदन दिलेले आहे। दादा, आता या ठिकाणी शिवसेना ठाकरे पक्षाचं या ठिकाणी निवेदन दिले, काय सांगाल, काय निवेदन आहे? या निवेदनामध्ये या तालुक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी प्रलंबित आहेत आणि त्यातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत। मला वाटतं शेतकऱ्यांना वारंवार रस्त्याच्या अडचणी येतात आणि रस्त्याची बरीच प्रकरणं प्रलंबित आहेत। तिथं फक्त तारीख एवढंच पडलं जातं। माझं म्हणणं असं की शासनाने जे धोरण घेतलं, निर्णय घेतलेला आहे की प्रत्यक्ष भूमी अभिलेख आणि तहसीलदारने मिळून त्या ठिकाणी जाणं आणि तो रस्ता खुला करून देणं आणि ह्या लोकांनी जर पुढाकार घेतला तर मला वाटतं तिथलं भांडण संपायला काय जात नाही। जास्तीत जास्त जी भांडणं आहेत त्या तालुक्यामध्ये ती रस्त्याची भांडणं आहेत आणि म्हणून आम्ही ह्याला कुठंतरी चाल जास्त मिळावी, गती मिळावी आणि लोकांना लवकर न्याय मिळावा आणि भांडणं कमी व्हावीत ह्यासाठी आम्ही हे निवेदन दिलं आहे की पानंद रस्ते असतील, शिवरस्ते असतील किंवा इतर रस्ते असतील मागणी, त्या रस्त्यांना जास्तीत जास्त लवकर न्याय द्यावा। दुसरा असा प्रश्न आहे की रेशन कार्ड धारकाची EKYC ही EKYCला 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली। आता मधला जो पिरियड गेला तो इलेक्शनचा पिरियड गेला, परत त्या पिरियडमध्ये सगळं कामकाज बंद ठेवलं होतं। आता कुठं ते रेंज मिळत नाही, ही होत नाही, अमुक होत नाही, ही जी कारणं आहे त्यांची, तर ते कारणामुळं सगळं काम 31 डिसेंबरच्या आत होत नाही ह्या 2-4 दिवसात। म्हणून आमचं म्हणणं आहे की त्याला 31 मार्चपर्यंत त्याला मुदतवाढ दिली पाहिजे। तिसरा मुद्दा आहे अंत्योदय योजनेचा। अनेक लोकांना गरज नसताना अंत्योदय योजनेचे कार्ड आहेत आणि गरजू लोकांना अंत्योदय मिळत नाही आणि इष्टांक शिल्लक आहे। असं असताना प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून त्या कार्डधारकाला पाठीमागे पाठवलं जातं। आमचं असं म्हणणं आहे की जी इष्टांक शिल्लक आहे तुमच्याकडे, त्या इष्टांकमध्ये नवीन जो लाभार्थी, खरा लाभार्थी, त्याला त्या ठिकाणी लाभ दिला जावा आणि ते धान्य वाटप त्याला मिळावं। आणि नोव्हेंबर 2023 मध्ये गेल्या वर्षी आपल्याकडे जी अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टी संदर्भात काही शेतकऱ्यांची नावं आली होती, काही शेतकऱ्यांची नावं पुन्हा परत नाही झालं होतं। अशी मंजूर झालेली यादी पण पैसे अजून वाटप नाही, म्हणजे 2023 गेलं आणि 2024 संपत आलं तरी पैसे वाटपच होत आहे। आमचं म्हणणं आहे ते पैसे तात्काळ वाटप झालं पाहिजेत, अन्यथा ह्याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन केल्याशिवाय शासनानं रेशन कार्ड धारकांसाठी EKYC करण्याची मार्गदर्शक तत्त्वे घालून दिल्यानंतर या ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे, इलेक्ट्रिक लाईट नसणे इत्यादी कारणं सांगून हे अधिकारी टाळाटाळ करतात। त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकही टाळाटाळ करतात। जाणीवपूर्वक हा गोरगरिबांना आणि अन्न वाटपाचा जो आहे ते जाणीवपूर्वक मिळू नये म्हणून हे दप्तर दिरंगाई करतात। तर त्यांना माझी विनंती, असे दप्तर दिरंगाई न करता तात्काळ ही KYC जी आहे 31 डिसेंबरपर्यंत आहे, ती KYCची मुदत ती 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात यावी, हे या निवेदनाद्वारे आम्ही सादर केलेलं हे निवेदन। महत्त्वाचा मुद्दा EKYC रद्द होती, म्हणजे केलेली EKYC केलेली रद्द होती, पुन्हा काही त्याचं एक कारण शोधून त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी।